तिसरी लिस्ट मोडायची नाही, मग आम्हाला ओबीसीत घालून टाकलं. आणि मूर्खपणाची गोष्ट. आता आम्ही कुणाच्या बापाला ऐकत नसतो. आता आम्हाला जे पाहिजे ते आम्ही करणार. 1961 सालापर्यंत मूळच्या ज्या भटक्यामुक्त जमाती आहेत, अ आणि ब, त्यांना आम्ही मूळच्या भटक्यामुक्त जमाती म्हणतो. धनगर आणि वंजारी क आणि ड ते नंतर याच्यामध्ये 90-91 आले. 90च्या पूर्वी आमची हे भटके मुक्तांची लिस्ट होती 42 जमातीची. ही लिस्ट सुद्धा कायदेशीर आहे वा घटनात्मक आहे असं अजिबात नाही. ही प्रशासकीय स्वरूपाची लिस्ट आहे. ह्या जमाती ज्या होत्या त्या 1961 पूर्वी राज्य पुनर्रचना आयोगाचं काम सुरू झालं त्याच्या अगोदर या सगळ्या ट्राईबमध्ये होत्या. हा, पण 61 साली सरकारनं एक कमिशन नेमलं, थाडे कमिशन. या थाडे कमिशननं भटक्या आणि मुक्त जमातींना 4% जागा देऊन त्यांना शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये रिझर्वेशन. हा समाज त्या काळामध्ये इतका अडाणी होता, शिक्षणाचं पर्सेंटेज 0 होतं. तेव्हा जाब विचारायला कोणी केलं नाही. कायदेशीर आहे का बेकायदेशीर आहे का घटनात्मक आहे का नाही याचा या प्रश्न त्यावेळी उपस्थितच झाला नाही, कारण कोणी नव्हतंच तिथं. सगळे गैरहजरच होते. आता 1961 पासून ते 1990 पर्यंत या 4% जागा या मिळायच्या. पुढे 1991ला पवार साहेबांनी मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला नव्हता. आणि तो निर्णय घेतल्यावर 52% ओबीसीना 27% जागा रिझर्वेशन मिळाली. आणि मग प्रश्न असा आला की या भटक्यांचं काय करायचं. मंडल आयोगाने तर यांना ओबीसी मध्ये घातलं होतं. ते घातलंय अजूनही मंडल आयोगाच्या लिस्टमध्ये ते ओबीसीत येतं. त्याही वेळेला कोणी विचारायला नव्हतं की असं का केलं. ही मुख्य विचारी होती, कोणी हा का काय त्या सरकारशी देणं घेणं नाही, कुठल्याही यादीशी देणं घेणं नाही. त्यांना काही मिळण्याचा विषय पण नव्हता, कारण एज्युकेशन 0% शिकलेलंच कोणी नाही तर काय करणार. - 1972 साली पहिल्यांदा आम्ही शिकून बाहेर पडली. म्हणजे आमची पहिली जनरेशन जी शिकून बाहेर पडली. आणि मग आम्ही हे जाब विचारायला लागलो की असं का पाहिलं तसं का झालं. आम्ही केव्हा विचारायला लागलो 1972 साली. 10 वर्षाला मध्ये 10 वर्ष जी गेली त्याच्यामध्ये आम्हाला 4% जागा दिल्या होत्या. त्याचा आम्हाला काही उपयोग नव्हता. 71च्या नंतर आमच्यात जागृती यायला लागली. पण ते राज्यकर्त्यांना जाब विचारेल असे नव्हते. आम्हाला काहीतरी द्या, आम्हाला काहीतरी द्या, आम्हाला काहीतरी द्या. ते द्या ह्याच्या मुलाकडे काय नव्हतं. अजून आम्हाला थोडंसं काहीतरी ते भीक मागणं ते परंपरेनं आले होतं. ते भीक मागायचं, चोऱ्या करायच्या. पुढे शरद पवारांनी जेव्हा मंडल आयोग स्वीकारलं तेव्हा धनगर आणि वंजारी यांचं एक मोठं परिसर आलं ते आम्हाला भटक्या मुक्तांमध्ये घाला. त्यावेळी मी आमदार होतो. खूप मी विरोध केला, सभागृहात केला, बाहेर केला. त्याचा उपयोग नाही झाला. शरद पवारांनी मला जे समजूत काढली, म्हणाली यांना आपण घालूया, लक्ष ठेवूया, पण तुमच्याला हात लागणार नाही याची व्यवस्था करू. ठीक आहे. म्हणून अ आणि ब हे मूळ भटक्यामुक्त जमाती. ए म्हणजे विमुक्त, बी म्हणजे मूळच्या भटक्या, क म्हणजे धनगर आणि ड म्हणजे वंजारी, असं ते वर्गीकरण केलं. त्यामुळे जो जी आर काढला साहेबांनी
तो ज्या राजे उपलब्ध आहे त्या जाहीरमध्ये कुणीही कुणाच्या जागा घ्यायच्या नाहीत. ज्याचं त्याचा बॅकलॉग ज्याच्या त्याच्याबरोबर राहील. कुणी कुणाच्या बॅकलॉगला हात लावायचा नाही, कुणी कुणाच्यात आक्रमण करायचं नाही म्हणून अवकडे केलं. पुढे 95ला आमचं सरकार पडलं. आमचं सरकार पडलं आणि मुंडे आणि युतीचं सरकार आलं. मुंडे आणि डांगे हे दोघे कॅबिनेट मंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले. मग काय करायचं? हे उपमुख्यमंत्री झाल्यावरती त्यांनी तो जो साहेब शरद पवारांनी काढलेला जी.आर होता आणि कंपार्टमेंट घालून दिलेली होती, ती कंपार्टमेंट त्यांनी बदलून टाकली, काढून टाकली आणि क नाही मिळालं तर ब घ्या, ब नाही मिळालं तर क घ्या, क नाही मिळालं तर ड घ्या, असं ते भिंती संपल्यामुळे आमचा जो बॅकलॉग होता तो सगळा या दोघांनी खाल्ला. आमचा बॅकलॉग होता तो खाल्ला कारण आमची उपलब्धच नव्हती, माणसंच नव्हती. आमचं एज्युकेशनचे पर्सेंटेज 0.6 आज 1% झाला असेल, फार तर कमीच झाला असेल, वाढण्याची शक्यता तर काही नाही. त्याच्यामुळे हे वर्गीकरण करायला लागले. वर्गीकरणानं आमचं काय झालं तर या घटनादत्त सवलती नाहीत, या केवळ एका जी.आरनं काढलेल्या सवलती आहेत, प्रशासकीय सवलती आहेत. या सवलतींचा आम्हाला काही उपयोग नाही, कारण आमच्यासाठी बजेट नाही, काहीच नाही. आमच्या ज्या नोकऱ्या होत्या, आमचा जो बॅकलॉग होता, या दोघांनी खाऊन टाकला. आता सुद्धा भरायच्या जागा म्हटलं तर आता सुद्धा भरायच्या असं ठरलं तर क आणि डचेच भरले जाणार. मेडिकलला ऍडमिशन या लोकांनाच मिळणार, आम्हाला काय मिळणार आहे? म्हणून आम्हाला बाजूला ठेवायला पाहिजे होतं आणि आमचा समावेश अनुसूचित जमातीत करायला पाहिजे होता. तो न करता याच्यात वर्गवारी केली. त्याच्यामुळं धनगर वंजारांचा फायदा झाला आणि आमचा तोटा झाला. म्हणजे याच्यामुळे आता वादविवाद वाढण्याचं काय कारण आहे वादविवाद वाढायचा? आम्ही एवढंच सांगतोय की धनगर वंजारी यांना किंवा आमचं उभं आहे ना, हे आता आम्हाला नको आहे. आम्हाला या भटक्यांच्या लिस्टमध्येच राहायचं नाही आहे. म्हणून आता तुमचं ते आंदोलन आता जे चालू आहे ते आम्ही हे सांगतोय की आम्ही ट्रायबल आहोत. आम्ही नोमॅडिक ट्राईब आणि क्रिमिनल ट्राईब या ट्राईब आहेत आणि त्या ब्रिटिशांनी ट्राईब म्हणलेले आहेत. तुम्ही कोणी म्हणण्याचा विषय नाही. कागदपत्र तुमच्याकडेच आहेत, सरकारी कागदपत्र तुमच्याकडेच आहेत. आम्ही पुरावा द्यायचा सुद्धा काही प्रश्न नाही. तुम्ही जे कायदे केलेले आहेत आम्हाला डांबून टाकण्यासाठीचे, आमचा बंदोबस्त करण्यासाठी, ते कायदेच पुरेसे आहेत की आम्ही ट्राईब आहोत हे सिद्ध करतात. त्यामुळे आम्हाला ट्राईब आहे हे सिद्ध नाही करायचं आहे. आमची संख्या मोठी नसल्यामुळे राज्यकर्त्यांनी याची दखल घेतली नाही. त्याच्यामुळं आमचं इन्क्लुजन ट्राईबमध्ये झालं नाही. आता आमचं इन्क्लुजन ट्राईबमध्ये झालं पाहिजे, पण मूळच्या ट्राईबचं काही काढायचं नाही. जी चूक धनगर वंजाऱ्यांनी इथं केली ते आम्ही करणार नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे की आता आम्हाला 5.5% जागा राखीव आहेत आणि बच्या. त्या 5.5% जागा घेऊन तुम्ही आम्हाला ट्राईबमध्ये घाला. त्यांच्या 7% मध्ये आम्हाला जायचं नाही किंवा त्यांचं बजेटही आम्हाला नको आहे. त्यांना मिळणाऱ्या सवलती आहेत त्या आम्हाला नको आहेत. त्यात आम्हाला नाही जायचं. आम्हाला भारतीय राज्यघटनेचं संरक्षण पाहिजे, कारण आम्ही ट्राईब आहोत, आम्ही अनुसूचित जमाती आहोत, त्यांच्यातलेच आम्ही भावंड आहोत. आता ज्याला मिळेल तो आपल्या ताटात कुणाला बसू देत नाही, हे खरंच. आम्ही बघितलं ना, आम्ही गरीब लोक आहे, आमच्या ताटात मोठे लोक येऊन बसले, सगळं खाऊन गेले. तशी आमची इच्छा बिलकुल नाही. हे आदिवासींचं आम्हाला काय मिळावं? आम्हाला आमचं स्वतंत्र आहे ना. आमचं 5.5% द्या, आमच्यासाठी सप्लाय स्वतंत्र करा, घटनेचं संरक्षण द्या, आम्हाला पॉलिटिकल रिझर्वेशन द्या. आमचा एकही प्रतिनिधी ग्रामपंचायत टू पार्लमेंट नाही. आदिवासींचे आहेत, आदिवासींचे आमदार आहेत, मंत्री आहेत. कशामुळे? त्यांना कॉन्स्टिट्यूशन प्रोटेक्शन असल्यामुळे, ते लिस्टेड असल्यामुळे त्यांना मिळालं. त्या लिस्टमध्ये तुम्ही आम्हाला घाला. आमचं रिझर्वेशन आम्हाला वेगळं द्या, आम्हाला त्यांचं काहीच नको. आमच्यासाठी स्वतंत्र बजेट करा. आमचं भांडण सरकार बरोबर आहे, त्या समाजाबरोबर किंवा त्या जमातींबरोबर नाही आहे. त्यामुळे कोणी कोणाशी भांडायचा काही विषय नाही. पण राज्यकर्ते असं करतील काय? आता त्यांना करावं लागेल, कारण त्यांनी मराठ्यांसाठी बाहेरचा संदर्भ वापरला. आम्ही 50 वर्ष मागत होतो की अरे आमचे सगळे नातेवाईक बाहेरचे, तुमच्या कायद्यानं सांगितले आमचे सगळे नातेवाईक जे आहेत ते ट्रायबल आहेत किंवा शेड्यूल कास्टमध्ये आहेत, तुम्ही इथं आमचं इन्क्लुजन करा. तर ते म्हणा नाही, बाहेरचा रेफरन्स कसा वापरते?
बाहेरच्या राज्याचा रेफरन्स नाही वापरता येणार, ते त्यांच्या लिस्ट आहेत. बरोबर आहे. आता त्यांच्या लिस्ट आहेत, आम्हाला इथं वापरता येत नाहीत. आम्ही का बसायचो, आम्ही काय करू शकतो. दुसरं दिल्लीला सांगायचे ते दिल्लीकडे जायला पाहिजे आणि घटना दुरुस्त केली पाहिजे. आमच्या छोट्या जमातींसाठी कोण घटना दुरुस्ती करणार. आमचा एकही प्रतिनिधी ज्या सभागृहात नाही, त्या सभागृहामध्ये आमच्यासाठी घटना दुरुस्ती कोण मांडेल, नाही कोणी करणार. आमची घटना दुरुस्ती होत नव्हती आणि बाहेरचा रेफरन्स वापरत नव्हती. आता काय झालं, जरांगी पाटलांनी आमच्यावर फारच उपकार केले. जरांगी पाटलांनी मोठं आंदोलन केलं आणि मराठ्यांच्यासाठी दरवाजा उघडला आणि हैदराबादचं गॅजेट आणून का होईना, ते टिकेल नाही टिकेल वेगळी गोष्ट आहे, पण बाहेरचा संदर्भ वापरून तुम्ही मराठ्यांना सवलती दिल्या, त्यांना ओबीसीच्या सवलती दिल्या. मग तुम्ही घटना दुरुस्त केली का, पार्लमेंटमध्ये पाठवलं का, राज्याच्या विधानसभेत पाठवलं का, नाही. एक प्रशासकीय ऑर्डर काढली आणि त्यांना मराठ्यांना सवलती दिल्या. आता मग त्यांना जर सवलती एक जी आर काढून देता येतोय, तर मग आता आमच्यासाठी जी आर काढा आणि आम्हाला सुद्धा आमच्या हक्क जो आमचा घटनेनं दिलेला, ज्याच्यापासून आपण वंचित आहोत, ते आमच्यावर नाही. आणि आता काय झालं, हे आतापर्यंत आम्ही करत नव्हतो, ते आम्ही सुप्रीम कोर्टात जात नव्हतो, हायकोर्टात जात नव्हतो, आम्हाला परवडणारी गोष्ट नव्हती. आता वकिलांची टीम तयार होते आणि सदानंद आपला पुनरत्न सदावर्ते जे आहेत, वादळी व्यक्तिमत्व आहे. त्यांनी मला असं सांगितलेलं आहे आम्हाला सगळ्यांना की मी तुमची वकिली एक पैसा सुद्धा न घेता करतो, तुमच्यावर मोठा अन्याय झालेला आहे. हायकोर्टामध्ये आता आम्ही जाणार, सुप्रीम कोर्टातही जाणार, वाटेल ते करून आता आम्ही आता निघालो. आता आम्ही इथं थांबत नाही, कारण आतापर्यंत जे ते सांगत होते आम्ही बाहेरचा रेफरन्स वापरणार नाही, तो त्याने वापरलेला आहे. मोठ्या जमातीपुढे तुम्ही वाकणार आणि खालच्याना लाता घालणार, हा धंदा नाही चालणार. आतापर्यंत 50 वर्ष 60-70 वर्ष आम्ही सहन केलं, आता नाही होणार. आता आम्हाला जे काही करायचं आहे ते आम्ही करू. त्यासाठी मी 16 तारखेला पुण्याला पश्चिम महाराष्ट्राचा मोर्चा घ्यायचा आणि तसे मोर्चे आम्ही 4 महाराष्ट्रात काढणार आणि 5वा मोर्चा आम्ही मुंबईला काढणार. त्याच्या अगोदर आम्ही नागपूरच्या विधिमंडळावरही लढत पाहणार. विदर्भातले सगळे लोक हे करावंच लागेल. कोणाशी मांडायचा काय विषय, आम्हाला कोणाच काही नको आहे. आम्ही कोणाची यादीत घाला असंही म्हणत नाही आहे, आम्हाला ओबीसीत घाला. उलट आम्ही सांगतोय आम्हाला ओबीसीत न काढा, आम्ही ओबीसीमधनं आम्हाला बाहेर काढा. आम्ही बलुतेदार नाही, आम्ही बलुतेदार अलुतेदार या भानगडीतले लोक नाही आहे. तुम्ही आम्हाला त्यातून बाहेर काढा आणि काय करा, आमचं इन्क्लुजन तिकडे करा ट्राईबमध्ये. आणि नाही जर म्हणलं तर नाही म्हणायला कारण सांगा, का करत नाही ते सांगा. जर ह्यांचं होऊ शकतं हैदराबाद गॅजेट प्रमाणे, तर त्या गॅजेट प्रमाणात आमचं करा घेता. आणि त्यांच्यासाठी हैदराबादचं वापरलं, आमच्यासाठी कर्नाटकाचं वापरा, आमच्यासाठी बंगालचं वापरा, काश्मीरचं वापरा. काश्मीर ते कन्याकुमारी 29 राज्यापैकी कुठल्याही राज्यात आम्ही काय असो, तो रेफरन्स आम्ही आणणार ना. आता आम्ही तुम्हाला देणार ना. तुमच्याच कायद्यानं आम्हाला कुठं कुठं घातलंय बघा. महाराष्ट्र एक राज्य असं आहे की ज्यांनी 3rd शेड्यूल केलं भटक्या मुक्तांचं, बाकीच्या राज्यात नाही आहे. 2च लिस्ट आहेत, एक SCची आणि दुसरी STची. तिसरी केली तर ती ओबीसीची होती. तिसरी लिस्ट मोडायची नाही, मग आम्हाला ओबीसीत घालून टाकलं. गोपनाची गोष्ट आहे. कोणी विचारत नाही, त्या समाजात कोणी जाब विचारणार नाही, त्याची ताकद नाही, म्हणून दुबळ्यानं तुम्ही मारत राहिलात. आम्हाला समजलेलं आहे. आता आम्ही कुणाच्याही बापाला ऐकत नसतो. आता आम्हाला जे पाहिजे ते आम्ही करणार.